तर मोठी बातमी येते, पवारांचे खासदार मोदींना भेटणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, खासदारांनी भेटीसाठी वेळ मागितल्याची ही माहिती मिळते आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। पवारांचे खासदार मोदींना भेटणार असल्याचं कळतं आहे। एकीकडे राष्ट्रवादीत म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात धुसफूस समोर येते, तर दुसरीकडे आता ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, पवारांचे खासदार मोदींना भेटणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, पवारांचे खासदार मोदींना भेटणार असल्याचं कळतंय, काय ताजे अपडेट? नक्कीच सुप्रिया सुळे यांच्यासह इतर पक्षाचे जे खासदार आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी सकाळी 11 वाजता पार्लमेंटरी हाऊसमध्ये त्यांची भेट घेणार आहे। सध्याची माहिती राष्ट्रवादीच्या खासदारांकडून दिली जाते, त्यानुसार राज्यामध्ये ठिकठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही ठिकाणी पाऊस पडतो तर काही ठिकाणी अद्यापही पावसाचा पत्ता नाहीये, त्यामुळे या संदर्भात आणि परिस्थिती किती गंभीर होत चाललेली आहे या संदर्भात भेटून नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचं खासदारांनी सांगितलेलं आहे। इतर कोणत्याही राजकीय विषयांना घेऊन आम्ही भेटणार नाही असंही खासदारांचं म्हणणं आहे। अनेक या दुष्काळ परिस्थितीसह अनेक 2-3 जे विषय आहेत महत्वाचे त्या संदर्भात चर्चा करत असल्याचं या खासदारांचं म्हणणं आहे। मात्र हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल की या विषयांव्यतिरिक्त राजकीय काही विषयांवरती चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं असेल, कारण अधिवेशन सुरू झाल्यानंतर शरद पवार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती आणि राज्यामध्ये सध्या राष्ट्रवादी संदर्भात आणि एनडीएला पाठिंबा देण्यासंदर्भात ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चांना देखील खतपाणी मिळालेलं होतं, चर्चांना उधाण आलेलं होतं। त्यामुळे हे खासदार सगळे खासदार पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असल्यामुळे या सगळ्या चर्चांना उधार आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या विषयावरती दुपारनंतर स्वतः सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलून सविस्तर माहिती देणार असल्याचं देखील कळत आहे। अपडेट देण्यासाठी मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, पवारांचे खासदार मोदींना भेटणार असल्याचं कळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, खासदारांनी भेटीसाठी वेळ मागितल्याची ही माहिती मिळते आहे।